का बाळा? हा, तुझ्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट ऑफ लक. तुम्ही कोण बोलताय ते छान सांगा ना त्याला. अभ्यास करा. हम्म, मी तुमची आजीच आहे, सुरेंद्राची आई. हम्म. हा, आई आहे का तिथं? आणि तुम्ही आई ती गेली याला ओपीडीला हा. आणि तुम्ही ट्युशन घ्यायचे ते सांगा ना त्याला. मग ट्युशन घ्यायचे म्हणजे काय करायचं असतं माहिती का? आधी आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक तयार करायचं. आज दिवसभर किती तास आहेत, मग त्या तासामध्ये प्रत्येक नियोजन करायचं शिस्तबद्ध. इतका 1 तास हा अभ्यास करायचा किंवा 2 तास धरायचं. 2 तासाला एक विषय घ्यायचा आणि त्याप्रमाणे प्रत्येक विषय अगदी ॲक्युरेट, त्याची सूत्र, त्याचे सगळं हे संपूर्ण लिहायचं आणि वाचन करायचं आणि संध्याकाळी झोपताना आपण त्याचं हे करायचं, काय म्हणतो आपण त्याला? चिंतन, परत चिंतन. हां, रिव्हिजन. मेडिटेशन करायचं रात्री झोपताना पडून. आपण दिवसभरात काय अभ्यास केलाय, तो अभ्यास केल्यानं तुझ्या आयुष्यात तुला कधीच कमी पडणार नाही बघ. आयुष्यभर असा छान अभ्यास केल्यानं गुंतून राहायचं. खेळायचं पण, व्यवस्थित वेळेवर जेवायचं, नाश्ता करायचा, व्यायाम करायचा, सूर्यनमस्कार घालायचं चुकू नको हां. बरं का शौर्या? सूर्यनमस्कार म्हणजे आपल्या काकडे घराण्याचं मोठं हे प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांनी बघ आपल्या पेपरमध्ये कशी नावं येत आहेत. त्यांचं नाव सूर्याजीच होतं ना, आपल्या हो, शिवाजी महाराजांचे सूर्याजी, बालसवंगडी. पुन्हा सुरूराव काकडे आपले, हा, ती आपली हेच होती. कर्तबगार. कर्तबगार शौर्य म्हणून तर त्याचं नाव शौर्य ठेवलंय. हा, मग भारतातील एक प्रख्यात असे म्हणजे योद्धा म्हणून त्यांचं आज नाव गाजलंय का नाही. मग त्या घराण्यातले आपण आहोत ना. अभ्यास करायचा चौरस. ओके. आयुष्य सुखाचं जाईन बघ. येस. अच्छा, ये कधी आला भेटायला तर या. अच्छा, आई तू. येस. शेतीचं कसं चाललंय?